दिवसानंतर असा ब्लॉग येणार आहे, तो पण आगमनाचा पण नाही केला, तर डायरेक्ट विसर्जनाचा. सो बघूया. आणि आमच्या कामठ्याचा राजा आहे, सो त्याचं विसर्जन आहे. तर बघूया काय मजा आहे. निघाला आहे कधीच म्हणजे बाप्पा. तर बघूया आता काय चालू आहे. आणि टायमिंग कितीचा होता आणि गणपती अजून इथंच आहे, कारण की आवाज येतो इथला. सो आपण बघूया, दिसत नाही नीट कारण की काल तर भरपूर इथे. सो आपण जाऊन बघूया. आता आवाज आला आहे, फटाके वगैरे वाजलेत. बघूया, लास्टपर्यंत नक्की बघा. वडापाव खाण्यासाठी थांबवलंय. आणि हॅलो गाईज, आणि हा आमचा बाप्पा. आणि आता सर्वांनी ब्रेक घेतलाय. वडापाव 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 ही वडापाववाली भुक्कड आहे गाईज. आणि हिला कमेंट्स करा. गाईज मी 5 वडापाव खाल्लेले. 10 वडापाव यावेळेस रेकॉर्ड मोडायचा आहे. हा, 5च्या बदली 10 करायचे तिला. सो आम्ही तिला ओळखत नाही, पण हा हिला ओळखत नाही तरी आमच्या येते. आणि सर्वजण मस्त दमलेत. आणि आमचा बाप्पा पण. गाईज आता आम्ही वडापाव खातो. वडापाव खायला या गाईज. ही बघा भुक्कड आमची वडापावची हावरी.
खूप टाईम झाला, उद्या कॉलेज पण आहे. सो मम्मीचा पण कॉल आलेला, आता मी घरी जाते. सो लास्टपर्यंत नाही दाखवता आला, सो तुम्ही जरा समजून घ्या, कारण की कॉलेज आहे उद्या आणि पूर्ण इथं सन्नाट आहे दाखवलं मला. तर झालंय गाईज, कशी आलेलो आणि आता कशी चाललोय. सो आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी ब्लॉग पण इथेच एंड करते, कारण की घरी जाऊन मी खरंच झोपणार आहे, कारण की उद्या कॉलेज आहे. सो तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटा. आणि थँक्स लास्टपर्यंत बघितल्याबद्दल, आणि खूप गॅप झाला त्याबद्दल सॉरी पुन्हा एकदा. आणि अजून एक नेक्स्ट ब्लॉग मी बनवणार आहे, तो मी जरा गिफ्ट करते. आणि असंच तर अशाच प्रकारे मी आता घरी जाते. आणि चला गाईज, बाय बाय. लास्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू, आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.